नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव वेगात एर्टिगा मोटार कार एका लेनवरून दुसऱ्या लेनवर आल्याने समोरून येणाऱ्या जीपमधील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर इंडियन ऑइल कंपनीच्या जवळ दत्तवाडी शेलगाव या ठिकाणी पहाटे 5च्या सुमारास चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे जाणाऱ्या एर्टिगा मोटार चालकाने वेगात वाहन चालवून रस्त्याच्या लेनवरून दुसऱ्या लेनवर येत पिकअप जीपला ड्रायव्हर बाजूला समोरून जोराची धडक दिली. यावेळी एर्टिगा मोटारीमध्ये असलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून संबंधित सर्वांना चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एर्टिगा मोटारमधील प्रवासी असलेली एक महिला, 2 मुले व एर्टिगा मोटारीचा चालक सुरेश उत्तम थोरात असे 4 जण यामध्ये जखमी झाले आहेत. तसेच पिकअप गाडीचे व एर्टिगा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुरेश थोरात, राहणार सुपा, तालुका पारनेर, जिल्हा नगर याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवाशिष नारायण जायभाय, राहणार सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा यांनी या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर रासे फाटा येथे शिक्रापूर ते चाकणकडे जाणाऱ्या रस्त्यावर महत्तम सूर्यबली विश्वकर्मा वैवर्ष 50 राहणार रासे फाटा तालुका खेड याच अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगात धडक देऊन पळून गेला. सदर अपघातात महत्तम विश्वकर्मा वैवर्ष 50 यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उजवा पाय गंभीररित्या फ्रॅक्चर झाला आहे. अज्ञात वाहन चालक अपघातानंतर तसाच पुढे पसार झाला आहे. चाकण उत्तर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. किरण सहादू पुढे वैवर्ष 34 राहणार निमगाव तालुका खेड असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. विषारी औषध पोटात गेल्याने युनिकेअर हॉस्पिटल चाकण येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रविवारी 19 जुलै रोजी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 24 वर्षीय विवाहिता आपल्या 2 वर्षांच्या मुलासह राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. दीपाली रामचंद्र इंदुरी वैवर्ष 24 व राजवीर वैवर्ष 2 अशी बेपत्ता झालेल्या मायलेकांची नावे आहेत. चाकण चित्राईमळा तालुका खेड येथून संबंधित मायलेक बेपत्ता झाले आहेत. 44 वर्षीय इसम राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना एकतानगर चाकण येथे घडली आहे. समीर विजय अवसरकर वैवर्ष 44 राहणार एकतानगर चाकण असे बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी वैशाली समीर अवसरकर यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. छातीत तीव्र वेदना व श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या 44 वर्षीय इसमास चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केला. महादेव गायकवाड राहणार महात्मा फुले नगर चाकण असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लागू असलेल्या घातक शस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे कोयता बाळगणाऱ्या एका आरोपीला आळंदी पोलिसांनी रंगेहात अटक केली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या कारवाईत अमोल संतोष हिवाळे वैवर्ष 26 राहणार मरकळ रोड देवाची आळंदी पुणे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कोयता जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पावसाळ्यात जड व मालवाहू वाहने अडकून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर घालण्यात आलेली बंदी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील अवजड वाहतूक यापुढे चाकण भागातून अव्याहतपणे धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डोडी यांनी हा आदेश जारी केला असून संबंधित वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी केडगाव चौफुला, न्हावरे, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर चाकण मार्ग किंवा उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, अष्टापूर, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर चाकण मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तळेगाव दाभाडे, चाकण, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, न्हावरे, केडगाव, चौफुला, सोलापूर महामार्ग तसेच तळेगाव दाभाडे, चाकण, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, अष्टापूर, कोळेगाव मूळ, उरुळी कांचन हे मार्ग सुचविण्यात आले आहेत. तसेच कात्रज मंतरवाडी फाटा, वडकी, दिवेघाट, सासवड, जेजुरी, मोरगाव, सुपे, केडगाव चौफुला या मार्गाचाही वापर करता येईल. मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांची तळेगाव, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, अहिल्यानगर या मार्गाचा वापर करावा. तर अहिल्यानगरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी शिक्रापूर, चाकण, तळेगाव हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
दरम्यान पुणे शहरात मालाची चढ उतार करणाऱ्या जड वाहनांना रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत प्रवेश दिला जाणार आहे. अहिल्यानगरकडून येणाऱ्या वाहनांनी नगर रोड, वाघोली, खराडी बायपास, शास्त्रीनगर चौक, गोल्फ क्लब चौक, आळंदी रोड जंक्शन, चंद्रमा चौक, पोल्ट्री चौक, हॅरिस ब्रिज मार्गे इच्छितस्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. खेड तालुक्याच्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस सुरू झालाय. चाकण आणि परिसरात देखील पावसाचा जोर वाढलाय. संततधार सुरू असल्यामुळे वाहतुकीवर देखील काही ठिकाणी परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यात दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामांना चांगलाच वेग आलाय. काही दिवस पावसाने उघडीप दिली होती, त्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी सकाळपासून शेतात उतरून भात लागवडीची कामे करत आहेत. हिरवाईने नटलेली शेतं, चिखलात पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली भात लावणी आणि शेतकऱ्यांची लगबग असे नयनरम्य चित्र सध्या खेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. वेळेत झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या असून बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलल्याचे चित्र आहे. खेड तालुक्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर अनेक भागात पाहायला मिळत होता. खेड तालुक्यात 45 गावातील 1606 शेतकऱ्यांची 269 हेक्टर शेतजमीन खरडून गेली असून हे सर्वाधिक नुकसान आहे. त्याखालोखाल भोर तालुक्यातील 25 गावातील 940 शेतकऱ्यांची 149 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पावसाळ्यामुळे झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना जमीन पूर्ववत करण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. खरडून गेलेल्या जमिनीत पुन्हा माती भरणे, बांध दुरुस्ती करणे आणि शेतीयोग्य स्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. चाकण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठी मंगळवारी 21 जुलै 2026 रोजी चाकण पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या विशेष सभेत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. याबाबत सर्व नगरसेवकांना नोटीसद्वारे सूचित करण्यात आले. इलेक्ट्रिक दुचाकींचा धोका काही केल्या कमी होत नसल्याची बाब समोर आली आहे. पार्किंगमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या दुचाक्यांमुळे संपूर्ण इमारतीला आगीचा वेढा पडल्याची बाब समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरात सोमवारी सकाळी निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत 3 अग्निशमन वाहनांच्या सहाय्याने युद्धपातळीवर बचाव व अग्निशमन कार्य हाती घेतले. दुचाकींना चार्जिंग दरम्यान लागलेल्या आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केलं. या आगीत 3 इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्यात. त्यानंतर आगीने शेजारील 2 मजली इमारतीलाही वेढा दिला. आग लागल्यानंतर इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या 2 महिलांची अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसाने व सुरक्षित सुटका केली. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण SIR कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय आढावा बैठकीला मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे सलग दुसऱ्यांदा गैरहजर राहिल्याने भारतीय जनता पक्षासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 23 राज्यांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण SIR कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रात हा कार्यक्रम 20 जून 2026 पासून सुरू आहे. 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मतदार गणना पत्रक EF वाटप करून प्राप्त झालेल्या माहितीचे डिजिटायझेशन 30 जून ते 29 जुलै या कालावधीत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती, व्यापक प्रसिद्धी, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, BLA नियुक्ती आणि विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी दिनांक 20 दुपारी तहसीलदार कार्यालयात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र बैठकीचे अध्यक्ष असलेले मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे उपस्थित न राहिल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सांगितले की विशेष सखोल पुनरीक्षण SIR कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. विशेष सखोल पुनरीक्षण SIR कार्यक्रम सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही BLO व अधिकारी कॅम्पद्वारे मतदार विशेष सखोल पुनरीक्षण SIR करीत असतील तर कारवाई केली जाईल. दरम्यान मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्याशी माध्यमांनी संपर्क केला, मात्र तो होऊ शकला नाही. अधिकारी श्री अनिल दौंडे यांनी
राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सोमवारी 21 जुलै रोजी झाले. या आंदोलनात देशभरातून हजारो तरुण सहभागी झाले होते. कॉक्रोच जनता पार्टीतर्फे संसद मार्चची हाक देण्यात आली होती. याच आवाहनाला प्रतिसाद म्हणून हजारो आंदोलकांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर गर्दी केली होती. तसेच काहीही झालं तरी आम्ही संसदेपर्यंत जाऊन आंदोलन करणार अशी भूमिका घेतली. या आंदोलकांना थांबवण्यासाठी दिल्लीतील शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. खोट्या बातम्या देणाऱ्या संतप्त तरुण विद्यार्थी आंदोलकांनी मोदी मीडियाला हुसकावून लावले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांची धरपकड केली. पोलिसच हल्लेखोर झाल्याची चित्र पाहायला मिळाले. दरम्यान रात्री जंतर मंतर येथील आंदोलनस्थळी असलेले स्टेज मोडले. आंदोलकांना मारहाण करून दिल्लीतून हुसकावून काढले. या सर्व घडामोडीनंतर सर्वसामान्य जनतेत प्रचंड असंतोष आहे. ही परिवर्तनाची नांदी असल्याचे बोलले जात आहे. याच आंदोलनातील काही छायाचित्रांवर एक नजर टाकूया. पुलिस वाले माऊलींचा आज अकलूज मुक्कामी रिंगण सोहळा पार पडला. खेड तालुक्यातील विविध दिंड्या उत्साहात पायी वारी सोहळ्यात सहभागी झालेल्या असून माळशिरस मुक्कामी दिंड्या सोमवारी असल्याचे वारकऱ्यांनी कळवले आहे. खेड तालुक्यातील दिंड्यांनी पाठवलेल्या दृश्यांवर एक नजर टाकू. पाहत असेल या ठिकाणी धर्मपुरी या ठिकाणी आज पालखीचा दुपारचा उत्सव आहे. आपण पाहत असेल सर्व वारकऱ्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटण्यासाठी आज लागलेले. यावर्षी जरी पावसाचं थोडं वातावरण जरी असलं तरी सुद्धा अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा पालखी सोहळा पार पडतोय. आपण या ठिकाणी जिथे उभे त्या ठिकाणी आता पुढे 8 नंबर दिंडी व 17 नंबर म्हणजे चाकळकरची दिंडी मोठ्या दिमाखात पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुराकडे जात आहे. उद्यापासून रिंगण सोहळा चालू होते. उद्या माळशिरसला पुरंदवडी या ठिकाणी पहिला रिंगण सोहळा आहे. यावर्षी प्रशासकीय सगळी जी काही यंत्रणा आहे ती सुद्धा अतिशय सुंदर काम करत आहे आणि खूपच सुंदर नियोजन आहे. आमचं हे 15 वर्ष. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.